भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली, कारण बांगलादेशचा संपूर्ण संघ 49.4 षटकात सर्व गडी गमावून 228 धावा करू शकला. पण एक वेळ अशी होती की बांगलादेश 100 धावा करेल की नाही याबाबत शंका होती. पण रोहित शर्माची एक चूक टीम इंडियाला खूपच महागात पडली. गचाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाचं 152 धावाचं नुकसान झालं. या चुकीमुळे रोहित शर्माला सर्वांसमोर माफी मागण्याची वेळ आली. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रोहित शर्माच्या या चुकीसाठी सोशल मीडियावर त्याच्या विरोधात रान उठला आहे. बांगलादेशच्या डावात 9व्या षटकात हा प्रकार घडला. अक्षर पटेल गोलंदाजीसाठी आला होता. त्याने आपल्या षटकात 2 चेंडूवर 2 विकेट घेतल्या. त्यामुळे बांगलादेशचा संघ प्रचंड दबावात होता. अक्षर पटेलने हॅटट्रिकसाठी चेंडू टाकला आणि रोहित शर्माने मोठी चूक केली. यामुळे टीम इंडिया आणि अक्षर पटेलचं वैयक्तिक नुकसान झालं. रोहित शर्माने हॅटट्रिक बॉलवर जाकेर अलीचा झेल सोडला. खरं तर हा एकदम सोपा झेल होता. जर रोहित शर्माने जाकेर अलीचा झेल पकडला असता तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हॅटट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरला असता. इतकंच काय तर भारताचा पहिला गोलंदाज होण्याचा मान मिळाला असता. हा झेल सोडल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला आपल्या चुकीची उपरती झाली. त्याने जोरजोरात मैदानावर हात मारला आणि राग काढला. यानंतरही रोहित शर्माची निराशा दूर झाली नाही. यासाठी तो वारंवार स्वतःला दोष देत राहिला. षटक संपल्यानंतर रोहित सरळ अक्षर पटेलकडे गेला आणि दोन्ही हात जोडून आपल्या चुकीसाठी माफी मागितली. अक्षरने त्याला माफही केलं आणि पुढे गेले. या सामन्यात रोहित शर्माची नाही तर इतर खेळाडूंनीही माती केली. हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांनीही गचाळ क्षेत्ररक्षण केलं. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर तौहिद हृदोयचा सोपा झेल हार्दिक पांड्याने सोडला, तर जाकेर अलीला या सामन्यात दुसरं जीवदान मिळालं. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत करण्याची मोठी संधी के.एल. राहुलकडे होती, मात्र त्याने ही संधी घालवली. एकंदरीत या चुकामुळे बांगलादेशचा संघ 228 धावापर्यंत मजल मारू शकला.